नमस्कार. मी डॉक्टर अतुल साबळे. एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब चांडोली जिल्हा परिषद गटात आपण आता आलो आहोत आणि या थोरंदळे गावामध्ये नेमकी राजकीय परिस्थिती कशी असणार आहे आपण या ठिकाणच्या मतदारांकडून जाणून घेणार आहोत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत बाबा. आता कळंब चांडोली परिसरामध्ये या ठिकाणी कोण उमेदवार आहेत जिल्हा परिषदसाठी तुम्हाला माहिती आहे? बाबा तुम्ही गावात असता, गावात या ठिकाणी थांबता, या ठिकाणी काही चर्चा चालू आहे का? निवडणुका लागल्यात त्या निमित्ताने लागला की एवढं आम्हाला माहिती आहे. पण त्याच्यात आपण काही लक्ष घालत नाही. आपण बाबा आता तुम्ही लक्ष घालायला पाहिजे ना. आता काय काम राहिले आपण तुमचे मुलं येत, नातवंड येत, त्यांच्या भविष्यासाठी काही गोष्टी घडल्या पाहिजेत चांगल्या. बरोबर त्याच्यात असतात मुलं ना. त्यांना घेतले आपल्या आता ओळखीची झाली पंचायत. बरोबर या. आणि काय करायचं तुम्ही मतदानाला जात असाल ना बाबा? मग मतदान करतो. करता ना. मतदान करावं लागतं. हो. या तुमच्या परिसरामध्ये काही विकास वगैरे झालाय का? एवढा काही विचार नाही म्हणा आता पण काय चाललंय. कशी आहे बाबा या जिल्हा परिषद गटाची परिस्थिती कशी आहे नेमकी? आता इकडे जास्त परिस्थिती यांची जास्त आहे थोरात. पण काही लोक म्हणतायत का ते त्यांचा पराभव झाल्यानंतर या परिसरामध्ये फिरकले सुद्धा नाहीत. यामध्ये काय तथ्य आहे का? त्यांच्या माध्यमातून काही विकासाची कामं झालीत का? नाही झाले अजून तर काय झाली नाही. निवडून आल्याच्या नंतर काय करतात ते काय सांगता येते आम्हाला. त्यांच्यातर्फे काय झालं नाही. हा चौ जाती ह्या शेतातून त्या शेतात जा काय उपयोग नाही होत. बाबा तुमचं म्हणणं काय? पक्ष बदलल्यामुळं चव जाती. कोणी केले पक्ष कोणी बदललाय? कोणी आता पाटील गेला दुसऱ्या पक्षात. कोणत्या पक्षात गेले? कोणतं पाटील दुसऱ्या पक्षात गेला. मग दुसऱ्या पक्षात काय देते पाहिजे. आपण पाहतो या ठिकाणी वयस्कर लोक देखील सांगतायत की पक्षांतर केल्यानंतर त्याचा कोणताही फायदा त्या उमेदवारांना होत नाही. पक्षांतर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा फायदा त्या ठिकाणी होत नाही. या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या ठिकाणी थोरंदळे गावामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. परिस्थिती आता काय असेल. अलीकडे आता जे पंचायत समिती चालू झालेली आहे या ठिकाणी म्हणजे आता आंबेगाव तालुक्यात वातावरण जरा चेंजच होईल. पहिल्यासारखं नाही राहायचं. तर ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आता बहुतेक ठिकाणी बीजेपी लागली. तुमच्या मोबाईल वरती शरद पवार साहेबांचं स्टिकर दिसतंय. परत आता या मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत त्या प्रीती थोरात या तुतारी चिन्हावरून निवडणूक लढवणार आहेत. 100% जिल्हा परिषदेला तुतारीवरून येणार प्रीतीताई थोरात आणि आपल्या प्रियंकाताई वाहक या पंचायत समितीसाठी आहे. परंतु प्रीती थोरात यांचे पती हे आंबेगाव तालुक्याचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत. मग ते शिवसेनेचे आहेत आणि ह्या तुतारीवरती लढवत आहेत. याविषयी तुमचं काय मत आहे? नाही पण या ठिकाणी कसे पंचायत समिती आणि आपल्या टोटल आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पवार पक्ष हे यांचे एकत्र गट झालेले म्हणजे असं थोडक्यात. आणि त्याच्यामुळे ते तिन्ही पक्ष एकत्र येऊनच ती निवडणूक लढवणार आहे. म्हणजे घड्याळाच्या विरोधात हे 3 पक्ष आहेत सध्या तरी. पुढील काळामध्ये आता आपण पाहतोय की पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी हे एकत्र झाले आणि त्यांनी उमेदवारी दिली. आता भविष्य काळात जिल्हा परिषद मध्ये देखील असं काही होऊ शकतं का? शक्यतो आंबेगाव तालुक्यात नाही व्हायचं. इतर ठिकाणी झालं तरी होईल पण आंबेगाव तालुक्यात जरी वरून आता वरच्या पातळीवर काय निर्णय होतो तो आपण काही सांगू शकत नाही. पण शक्यतो आंबेगाव तालुक्यात नाही होणार ही 100% खात्री मला. आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची युती होणार नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी अजूनही काही आजोबा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. बाबा जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यात, कशी परिस्थिती? काय आता परिस्थिती सांगायची ही तिरंगी लढत आहे त्याच्यात काय सांगता येईल. तिरंगी लढत होईल असं तुम्हाला म्हणायचं इथं? या ठिकाणी काही युवक देखील आहेत त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊयात की थोरंदळे गावामध्ये कशी परिस्थिती आहे. थोरंदळे गावामध्ये आपण पाहतात आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं त्या ठिकाणी झालेली आहेत.
अनेक रस्त्यांची कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. आता मागच्या पंचवार्षिकमध्ये तुलसीताई बोर या जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर त्यांना 2017, 18 ते 21 असा 2 वर्षाचा कालावधी त्यांना भेटला. त्याच्यानंतर कोरोना महामारी आली, त्याच्यामुळं त्या ठिकाणी कोणालाही फिरता येत नव्हतं. त्याच्यानंतर आपण बघितलं तर मुदत संपली आणि प्रशासनाचा काळ सुरू झाला. म्हणजे मागच्या पंचवार्षिक मध्ये ज्या उमेदवार होत्या तुलसीवर, त्यांना एकूण कालावधी 2 वर्षाचा त्या ठिकाणी भेटला. त्या 2 वर्षामध्ये त्यांनी आमच्या जिल्हा परिषद शाळेसाठी दुरुस्तीचं काम त्या ठिकाणी त्यांनी दिलं. आपण पाहताय स्मशानभूमीचं शेड आहे, ते 3 लाखाचं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलं. आपण जर पाहिलं 6 लाखाचा रस्ता हा त्यांच्या माध्यमातून तो आला, तो पूर्ण देखील झाला. म्हणजे अशी छोटी मोठी कामं त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून. आता हायमॅक्स दिवा त्या ठिकाणी आहे, 2 सौर दिवे आपण पाहिलं ते लागलेले आहेत, ते देखील त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले. म्हणजे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहतात, कालावधी त्यांना कमी भेटला, परंतु त्यांच्या माध्यमातून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक त्यांनी विकास कामं त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याच्यामुळं नामदार साहेब असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य आता परत पुन्हा एकदा निवडणुकीला उभे आहेत, तुलसीताई बोर यांचं या गावामध्ये पारडं देखील जडत राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. या